Okay, so we want to write today a function to reverse given linked list. Correct? He singly linked list hai, where you have a pointer f, for example, that points to first node of the linked list, right? First node is the second node, second node is the next, third node, third is the next, fourth node, and चार nodes is linked list hai. So at the end there is a null. This represents null. You can write here null or whatever you want. Now, point is, ही जी काही linked list already created आहे, ती linked list आपल्याला reverse करायची. So what you are going to pass? When you're going to call this function, you're going to say reverse. Whatever your function name is, for example, reverse linked list. You pass your original linked list, for example, h. And you collect in whatever linked list you want, for example, h equal to reverse of h. म्हणजे तीच लिंक लिस्ट मी रिव्हर्स करून त्याच पॉइंटर मध्ये घेतली सो दॅट आय विल गेट द रिव्हर्स लिंक लिस्ट. ठीक आहे. आता ही लिंक लिस्ट रिव्हर्स कशी करायची, ह्यात मेन डिफिकल्ट काय आहे, पण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की आहे ती लिंक लिस्ट रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले कशी करायची, फक्त डिस्प्ले बघितलं आपण. मग काय बघितलं आपण की हाऊ टू क्रिएट लिंक लिस्ट इन द रिव्हर्स ऑर्डर. तर आपण आज अजून थोडंसं कॉम्प्लिकेटेड किंवा इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत की आहे ती लिंक लिस्ट नुसतं रिव्हर्स कशी करायची. दोन ऑप्शन आहेत, एकतर डेटा स्वॅप करा किंवा लिंक स्वॅप करा. जनरली डेटा स्वॅप करायची आयडिया वाईट आहे, कारण की डेटा कॅन बी ह्यूज. आत्ता आपण इथं टाइमपास डेटा घेतला, सॅम्पल डेटा घेतला, इंटिजर सिम्पल, पण ऍक्च्युअल लाईफमध्ये, ऍक्च्युअल ऍप्लिकेशनमध्ये जो डेटा असेल दॅट कॅन बी स्टुडंट रेकॉर्ड फॉर एक्झाम्पल, ऑर एनी रेकॉर्ड. स्टुडंट रेकॉर्ड म्हटलं तर आपण स्टुडंटचा रोल नंबर आहे, नेम आहे, पर्सेंटेज, मोबाईल नंबर, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो द डेटा कॅन बी ह्यूज. सो लिंकलिस्टची ब्युटी काय, वी डोंट टच द डेटा. आपण डेटाला त्रास देत नाही किंवा काही मुवमेंट करत नाही. वी प्ले विथ द लिंक्स. सो हाऊ डू यू प्ले विथ द लिंक्स. इथं डिफिकल्टी म्हणजे की सिंगली लिंक लिस्ट आहे. सो एव्हरी नोड हॅज अ ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, बट नोबडी नोज द ऍड्रेस ऑफ प्रिव्हियस नोड. ही याची डिफिकल्टी. चॅलेंज इज इट्स अ सिंगली लिंक लिस्ट. ही जर डबली लिंक लिस्ट असते तर काही इश्यूज नव्हता, रिव्हर्स करायची गरज नाही, यू कॅन ट्रॅव्हर्स बोथ द वेज. ठीक आहे. तर आता काय करायचंय आपल्याला, रिव्हर्स करायसाठी आपण 3 पॉइंटर्स घेणार आहोत. ओके, मी इथं जो एच पास केला त्याला मी इथं एफ म्हणतोय. सो इट्स अ स्ट्रक्ट नोड स्टार. बरं, तर आधी आपण बघूयात कसं काम करायचं, ते लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन करतो. देन आय विल गिव्ह सम टाइम टू ट्राय लॉजिक ऑन युअर ओन. मी तुम्हाला तुमचं कोड लिहायचं प्रॅक्टिस करूयात. सी, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो 2 डिफिकल्टी असतात. द फर्स्ट डिफिकल्टी इज विच यू फेस इज लॉजिक, की कसं काम करायचं मला सुचतच नाहीये. आता सुचतच नाही, याला काय औषध नाही ना, हो की नाही. त्याला काय कुठली अशी होमिओपॅथी की आयुर्वेदिक कुठली गोळी घेतली, डोस घेतलाय आणि सुचायला लागला, असं होत नाही. सो दॅट इज द फर्स्ट डिफिकल्टी विच आय एम गोइंग टू हेल्प यू इन दॅट ओव्हरकमिंग दॅट डिफिकल्टी, की आय विल एक्सप्लेन यू. सेकंड डिफिकल्टी काय, की आम्हाला लॉजिक कळलंय, आम्हाला कसं कसं कळलंय, पण लिहिता येत नाही. जसं लोकांचं असं ना, का तुम्ही इंग्लिशमध्ये बोलताय, आम्हाला कळतं पण आम्हाला बोलता येत नाही, तर आम्हाला कोडिंग नाही करता येत. ही सेकंड डिफिकल्टी तुम्हाला ओव्हरकम करायची आहे, ती तुमच्या हातात आहे. इट इज जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रॅक्टिस. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. सो यू नीड टू कीप ट्राईंग प्रोग्रामिंग. सो लेट्स ओव्हरकम द फर्स्ट डिफिकल्टी, लॉजिक. मी 3 पॉइंटर्स घेतोय. तुम्हाला जर खो खो गेम माहीत असेल, जो इंडियात महाराष्ट्रात स्पेसिफिकली जास्त फेमस आहे, त्या खो खो गेममध्ये काय असतं, एक प्लेअर दुसऱ्याला खो देतो, तिथून तो पुढे पळतो. साधारण तसं प्रकारचं लॉजिक मी इथं वापरायचा प्रयत्न करतोय. तर तुमच्या लक्षात राहण्यासाठी मला सांगितलं वर्ड, याचा लॉजिक खो खो. इट्स माय ओन वर्ड, खो खो लॉजिक. तर मी 3 पॉइंटर घेतोय. एक पी, की जो ओरिजिनल लिंक लिस्टला पॉइंट करणार आहे. दुसरा आर, की जो रिव्हर्स लिंक लिस्टला धरून ठेवणार आहे. सो आर इज टू गोइंग टू होल्ड रिव्हर्स लिंक लिस्ट, पी इज गोइंग टू होल्ड द ओरिजिनल लिंक लिस्ट. मग ओरिजिनल लिंक लिस्ट पाशी कोण येतं, एफ आहे, म्हणून मी इथं पी ठेवलाय. डायरेक्टली तुम्ही जेव्हा पास करता तुम्ही इथं डायरेक्टली पी पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सो पी इज गोइंग टू होल्ड ओरिजिनल लिंक लिस्ट. मग इनिशियली तुमची ही अख्खी लिंक लिस्ट रिव्हर्स करायची आहे, त्याला पी पॉईंट करतोय. जी रिव्हर्स लिंक लिस्ट झालेली आहे त्याला आर पॉईंट करणार आहे. मग आता रिव्हर्स मध्ये काहीच नाहीये. सो आय एम गोइंग टू इनिशियलाइज रिव्हर्स लिंक लिस्ट मीन्स आर टू नल. ठीक आहे. त्यानंतर आता मी एक टेम्पररी पॉइंटर घेणार आहे, क्यू. नाव काही घ्यावं, नावात काय, तर क्यू, डोंट आस्क मी क्यू. सो क्यू नावाचा पॉइंटर घेणार आहे, जो पॉइंटर मला रिव्हर्सिंगला मदत करणार आहे. मग तो जो क्यू आहे तो पी पाशी येतो. सो आय एम गोइंग टू से हिअर क्यू इज इक्वल टू पी.
ठीक आहे. मग मोमेंट क्यू कम्स टू पी, खो, पी कुठे जाईल? पुढच्या नोडला जाईल. सो पी इज गोइंग टू गो टू नेक्स्ट नोड. सो पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट. तुम्हाला मी कोड बोलून पण दाखवतोय की पी पुढच्या नोडला जातो. कसं जातो? जर सिंगल लिंक लिस्ट नेक्स्ट पॉइंटर आहे तो आपण पुढे जा, पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट. आता नीट बघा, हे 3 पॉइंटर्स पी क्यू आर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आता हा जो क्यूचा नेक्स्ट पी आहे, ही लिंक मला तोडता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. का? कारण की पी नी उरलेली लिंक लिस्ट धरून ठेवलेली आहे. आणि हा जो क्यूचा नेक्स्ट पी होता तो आता फिरवणार आहे मी आणि तो आर ला जोडणार आहे. ह्या नोडला आता मी रिव्हर्स लिंक लिस्ट मध्ये ऍड करणार आहे. सो आय एम गोइंग टू जॉइन इट टू आर. क्यूचा नेक्स्ट पी होता, आता मी काय करणार आहे, क्यूचा नेक्स्ट मी कोणाला दिला? आर ला दिला. मग आर आत्ता काय? नल आहे. थोडक्यात क्यूचा नेक्स्ट नल झाला. हे झालं रिव्हर्स. एकदा रिव्हर्स करून झाल्यानंतर आता मला माझी रिव्हर्स लिंक लिस्टचा फर्स्ट नोड हा आहे, त्यामुळे आर इथे यायला पाहिजे. मग तो उलटा तर येऊ शकत नाही. सो आय एम गोइंग टू यूज क्यू अँड से आर इज इक्वल टू क्यू. डन. एकदा आर क्यू पाशी आला की इथून रिव्हर्स लिंक लिस्ट मध्ये आता 10 आला. उरलेली लिंक लिस्ट ही आपल्याला रिव्हर्स करायची. परत तेच आर क्यू पाशी आला की खो, क्यू पी पाशी जातो, खो, पी पुढच्या नोडला जाईल, खो. कळते? खो खो. परत आर पी क्यू आर हे 3 वेगवेगळ्या नोड्सला आहेत. पी पुढची लिंक लिस्ट धरून ठेवणार आहे, आर रिव्हर्स लिंक लिस्टच्या फर्स्ट नोडला आहे आणि क्यू इज द नोड दॅट वी आर गोइंग टू रिव्हर्स. मग हा जो काही क्यूचा नेक्स्ट पी आहे तो मी चेंज करून आर ला देणार आहे. झाला ऍड रिव्हर्स लिंक लिस्ट मध्ये, की आता आर ला इथं आणा, खो, खो, खो. सिंपल. आर क्यू पाशी आला, क्यू पी पाशी आला, पी पुढे गेला, नेक्स्ट पॉइंटर वापरून. इट्स सिंपल टू राईट कोड. परत बघा, पी क्यू आर हे 3 वेगळ्या ठिकाणी आलेत. क्यूचा नेक्स्ट पी आहे तो तोडा आणि त्याला आता आर ला जॉईन करा. झालं रिव्हर्स. नंतर आता रिव्हर्स लिंक लिस्ट हा पहिला नोड आहे. सो आर शुड कम देअर. सो आर इज इक्वल टू क्यू. आर क्यू पाशी आला की लगेच क्यू इज इक्वल टू पी, पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट. डन. पी क्यू आर 3 वेगळ्या ठिकाणी आहेत. आता क्यूचा नेक्स्ट नल आहे तो रिमूव्ह करा आणि तो आर ला द्या. आता पी नल आहे, पी इज बिकम नल. झाला. हा रिव्हर्स मध्ये ऍड केला, आर शुड कम हिअर, आर इज इक्वल टू क्यू. आता असं कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत तुमची ओरिजिनल लिंक लिस्ट चा एक एक नोड आपण काढून रिव्हर्स लिंक मध्ये ऍड करतोय, जेव्हा ओरिजिनल लिंक लिस्ट संपते तर थांबायचं. मग ओरिजिनल लिंक लिस्ट म्हणजे कोण होतं? पी. तो नल झाला, सो स्टॉप. इनिशियली रिव्हर्स लिंक लिस्ट काय होती? नल. त्यानंतर काय आलं बघा, आर फॉर रिव्हर्स. आर जे नाव दिलंय ते रिव्हर्स साठी दिलंय. तर रिव्हर्स जो आहे तो का नोड कोणाला पॉईंट करतो? 40. 40चा नेक्स्ट कोण आहे? 30. 30चा नेक्स्ट कोण आहे? 20. नेक्स्ट 10. त्याचा नेक्स्ट नल. झाली का लिंक लिस्ट तुमची उलटी? सो व्हॉट यू गोइंग टू रिटर्न इज आर. लॉजिक कळलंय सगळ्यांना? मग तुम्हाला इथं एफचा काही फारसा उपयोग नाही. मी एफच्या ऐवजी पी घेतलाय. सो डायरेक्टली इथं घेतानाच मी काय करीन, इथं पहिल्यांदा हा पॉइंटर तुम्ही जो एच पास केलात ना, हा एच तुमचा ओरिजिनली होता, त्याला मी इथं पी घेतो. हा तुमचा पॉइंटर पी. आता 2 टेम्पररी पॉइंटर आपण जे घेतले ते क्यू आणि आर. सो स्ट्रक्ट नोड स्टार क्यू स्टार आर. रिटर्न आपण काय करणार? रिव्हर्स लिंक लिस्ट. सो रिटर्न क्यू केला तरी चालेल, पण लेट्स रिटर्न आर, आर फॉर रिव्हर्स. मग आरचा टाईप काय? स्ट्रक्ट नोड स्टार. म्हणून इथे रिटर्न डेटा टाईप काय लागेल? स्ट्रक्ट नोड स्टार. डन. नाउ आय विल गिव्ह 5 minutes. यू ट्राय टू राईट दिस कोड. तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. तुम्हाला लॉजिक मी एक्सप्लेन केले. फर्स्ट डिफिकल्टी सॉल्व्ह केलेली. सेकंड डिफिकल्टी तुमची प्रॅक्टिसची आहे, कोडिंगची आहे, की तुम्हाला किती मी आतापर्यंत लिंकचे किती प्रोग्राम प्रॅक्टिस करून बघितले, शिकवलेले ते बघा. आणि आता मला हा कोड लिहायचा प्रयत्न करा. डायग्राम काढून दाखवले. तुम्ही पण मार्केट डायग्राम काढत काढत कोड लिहा, म्हणजे मला पटकन जमेल. वन्स यू आर डन, रेज युअर हँड, देन विल गो अहेड. आपण लाईव्ह कोडिंग करूयात. म्हणजे आधी कोड बोर्डवर लिहू, समजला की मग लाईव्ह कोडिंग करू. चलो लेट्स राइट अ कोड. अगेन आय विल रीडू, अनडू सॉरी. काय होतं स्टार्टला कंडिशन आपली? इफ यू रिमेंबर,
दिस वॉज अवर ओरिजिनल लिंक लिस्ट. करेक्ट. हा नल होता. फर्स्ट स्टेप काय होती, आपण इकडनं जेव्हा एच पास करतो आपण ती पी नी घेतली. सो पी इज ॲट द ओरिजिनल लिंक लिस्ट जी रिव्हर्स करायची आहे. ओरिजिनल लिंक लिस्ट टू बी रिव्हर्स्ड. आर शुड बी इनिशियलाइज टू नल बिकॉज इनिशियली रिव्हर्स लिंक लिस्ट इज एम्प्टी, त्यात काहीच नाहीये. सो डोंट फॉरगेट टू इनिशियलाइज आर टू नल. सो आय एम डायरेक्टली रायटिंग हियर आर इक्वल टू नल. दॅट्स अ फर्स्ट स्टेप. तर दोन लिंक लिस्ट आपल्याकडे वेगवेगळ्या आहेत. P is a linked list to be reversed. R is reversed linked list. ऑलरेडी झालेली रिव्हर्स झालेली लिंक लिस्ट आहे. आता आपल्याला कुठला पॉईंट उरला, क्यू उरलाय. सो क्यूचा यूज काय आहे, ऍक्च्युअल रिव्हर्स करण्यासाठी. मग क्यू कुठे जाणार आहे, आपण यात लिंक लिस्ट मध्ये एक एक नोड बाहेर काढणार आहोत आणि यात रिव्हर्स लिंक लिस्ट मध्ये ऍड करणार आहोत. सो हा फर्स्ट नोड बाहेर काढायचा आणि ऍड करायचा आहे. सो क्यू गोज टू पी. ओके. सो स्टेटमेंट काय आलं, क्यू इक्वल टू पी. जो पॉइंटर चेंज झाला तो लेफ्टला पाहिजे असाइनमेंट ऑपरेटरच्या. असाइनमेंट ऑपरेटरच्या लेफ्टला कोणी क्यू, कारण क्यू इथं आला. कुठं आला, पी पाशी आला. म्हणजे क्यू आणि पी इक्वल आहेत, म्हणजे क्यू आणि पी दोन्ही एकाच नोडला पॉईंट करतायत. दे आर होल्डिंग ऍड्रेस ऑफ सेम नोड. ऑलराईट. क्यू पी पाशी आली काय होईल, खो. सो पी विल गो टू द नेक्स्ट नोड. हाऊ पी विल गो टू द नेक्स्ट नोड, पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट. करेक्ट. मग आता पी, क्यू आणि आर हे तीन वेगळ्या ठिकाणी झाले. आर नल पाशी आहे, क्यू पी पाशी पहिल्या नोडला आहे आणि पी पुढच्या सेकंड नोडला गेलाय, म्हणजे नेक्स्ट नोडला गेलाय. मग काय करायचं, तर क्यूचा नेक्स्ट पी आहे तो आता आर होणार आहे. बरोबर, म्हणजे नल होईल या केसमध्ये. सो क्यूचा नेक्स्ट जो पी होता तो आता आर होईल. हु चेंज्ड, क्यूचा नेक्स्ट पॉइंटर चेंज, तो लेफ्टला कुठे झाला पाहिजे, आर पाशी. आर काय, नल आत्ता या केसमध्ये झालं. म्हणजे हा याचा ओरिजिनल लिंक लिस्टचा फर्स्ट नोड काढून आपण आर मध्ये रिव्हर्स लिंक लिस्टमध्ये ऍड केला. आता जो आर आहे रिव्हर्स लिंक लिस्टचा हा फर्स्ट नोड आहे आणि आर त्याचा हेड पॉइंटर आहे. सो आर शुड बी हिअर. मग आर ला क्यू पाशी आणा. सो क्यू पाशी कसा आणायचा, आर इज इक्वल टू क्यू. पॉइंटर चेंज कुठला झाला, आर. जो चेंज झाला तो लेफ्टला असतो, चुकू नका अजिबात कोडिंग करताना. सो आर इज इक्वल टू क्यू झालं. डन. एकदा हे झालं की फक्त आपल्याला हा जो काही कोड आहे आता हा रिपीट करायचा आहे. लेट्स रिपीट नाऊ. परत बघा आता कोड तयार, टेस्टिंग करूयात. क्यू इज इक्वल टू पी. तर आर क्यू पाशी आला की लगेच क्यू इज इक्वल टू काय होणार, पी पाशी जाणार. आला. पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट, पी गेला नेक्स्ट नोडला. क्यूचा नेक्स्ट इक्वल टू आर. आता क्यूचा नेक्स्ट पी होता तो आता गेला आर ला. डन. त्यानंतर आर इज इक्वल टू क्यू झालं. परत क्यू इज इक्वल टू पी. पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट. क्यूचा नेक्स्ट इक्वल टू आर आणि आर इज इक्वल टू क्यू. सिंपल. परत क्यू इज इक्वल टू पी. पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट. आता पी काय झाला, नल. क्यूचा नेक्स्ट इक्वल टू आर. सो क्यूचा नेक्स्ट हा झाला आर. आर इज इक्वल टू क्यू. असं कुठपर्यंत करायचंय, जोपर्यंत तुमची ओरिजिनल लिंक लिस्ट संपत नाही तोपर्यंत. म्हणजे काय, तर जोपर्यंत पी नल होत नाही तोपर्यंत. सो पुट द कंडिशन हिअर ना, ह्या तुमचा जो काय कोड तुम्ही लिहिला आहे रिपीट करायसाठी, ह्याला कोडला कंडिशन टाका. व्हाईल लूप लिहायला पाहिजे ना आपल्याला. व्हाईल व्हॉट, व्हाईल हा जो पी आहे जोपर्यंत नल होत नाही तोपर्यंत. सो पी नॉट इक्वल टू नल. रिटर्न काय करायचं, आर. डन. झाला कोड तयार. करा चेक. समजा तुम्हाला गंडवण्यासाठी जर मी एम्प्टी लिंक लिस्ट दिली, सपोज एम्प्टी लिंक लिस्ट दिली काय होईल, पी नल असेल. जर पी नल असेल तर हे लूप एक्झिक्यूट होणारच नाही आणि काय रिटर्न करेल, आर. आणि आर बाय डिफॉल्ट काय, नल. तुम्ही जे एम्प्टी लिंक लिस्ट दिली तर मी रिव्हर्स करून मला एम्प्टीच देणार आहे ना. नलचा काय उलटा नल थोडी ना होणार आहे. ओके नाही, समजले. आता हा आपण कोड ट्राय करून बघूयात. ज्यांनी ज्यांनी कोड लिहिला तुमचा कोड चेक करा, करेक्ट करा काय चुकला असेल तर.
आपण ऑलरेडी एखादा केलेला प्रोग्रामच घेऊयात म्हणजे आपला वेळ वाचेल. या सगळ्यांचा कोड लिहून I'll share my screen. Okay, so this is our program for basic program which has a code of creating a link and displaying linked list with single linked list, of course. So I'm just going to rename this now. LL reverse. ह्यातला main part आहे. So write the comment here. Reverse given linked list. Okay. आपला हा मॅक्रो आपण नोड क्रिएट करायला वापरतो तो नेहमीचा, राईट. हे आपलं स्ट्रक्चर नोड, आपण डेटा इंटिजर घेतलाय, नेक्स्ट पॉइंटर टू स्टोअर ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. क्रिएट फंक्शन टू क्रिएट लिंक लिस्ट ऑफ एन नोड्स. हे ऑलरेडी आपण मागच्या लेक्चर्समध्ये पूर्वी डिस्कस केलेलं आहे, विच यू ऑलरेडी नो, युझिंग 2 पॉइंटर्स 3 पॉइंटर्स. हे आपलं नेहमीचं टिपिकल डिस्प्ले फंक्शन टू डिस्प्ले सिंगल लिंक लिस्ट. मेन मध्ये आपण काय करतोय, युजरला विचारतोय हाऊ मेनी नोड्स, दॅट्स एन, and then we are calling create function to create linked list of n nodes. त्या लिंक लिस्टला कोण पॉइंट करतंय, एच. मग जे क्रिएट केलेली लिंक लिस्ट आहे ती डिस्प्ले कोण करतंय, एच पॉइंटर डिस्प्ले करतोय, बरोबर आहे. मग आता इथं आपण काय करूयात, डिस्प्ले झाल्यानंतर रिव्हर्स फंक्शन कॉल करू, रिव्हर्स LL नावाचं, किंवा नुसतं रिव्हर्स घ्या, चला त्याला एच पास करूयात आणि परत एच इक्वल टू, म्हणजे रिव्हर्स झाल्यानंतर कलेक्ट करून परत एच मध्ये घ्यायचं, कारण आपण सिंगल पॉइंटर वापरतो, आपण काय डबल स्टार वापरत नाही पॉइंटर्स, म्हणून आपल्याला परत नेहमी रिटर्न करून अपडेट करायला लागतो हेड पॉइंटर. आणि हे झालं की आपण परत डिस्प्ले करूयात लिंक लिस्ट आपली. रिव्हर्स लिंक लिस्ट डन. ओके, रिव्हर्स करून झाल्यानंतर आपण परत प्रिंट केलं. आता आपल्याला रिव्हर्स फंक्शन लिहावं लागेल, ऑफकोर्स. रिटर्न डेटा टाइप आपला स्ट्रक्ट नोड स्टार रिव्हर्स, आपलं मेन फंक्शन. आणि आतमध्ये आपल्याला परत हाच पॉइंटर लागणार आहे याच टाईपचा, कारण तो आपण आता इथं आपण एफ घ्यायचे, आपण डायरेक्टली काढलं पी घेऊयात ना. सो लेट्स टेक दॅट, सॉरी, स्ट्रक्ट नोड स्टार काय काय पॉइंटर आपले, क्यू आणि आर. सो क्यू आणि स्टार आर. इनिशियली आर काय पाहिजे आपल्याला, नल, म्हणजे रिव्हर्स लिंक लिस्ट मध्ये काहीच नाही, हा एम्प्टी आहे. जोपर्यंत आता आपली ओरिजिनल लिंक लिस्ट जी आहे पी नॉट इक्वल टू नल, जोपर्यंत ती नल होत नाही पी आपला, तोपर्यंत, म्हणजे ओरिजिनल लिंक लिस्ट संपसपर्यंत. काय काय स्टेप्स आपल्या होत्या, क्यू पॉइंटर फ्री आहे, सो क्यू इज इक्वल टू पी. एक तर सगळं स्मॉल किंवा कॅपिटल करते, एक चूज करा, मी तर स्मॉल सगळं घेतोय. सो पी क्यू आर स्मॉल आहेत आता इथं, सो पी. सो क्यू इज इक्वल टू पी. क्यू पी पशाला खो काय होतं पुढं, पी पुढच्या नोडला जातो, सो पी इक्वल टू पीचा नेक्स्ट. डन झाले. 3 पॉइंट वेगळ्या ठिकाणी, आता रिव्हर्स करा. सो क्यूचा नेक्स्ट जो पी होता तो जाईल आर ला. ही आपली मेन रिव्हर्सची लिंक आहे. रिव्हर्स ही जी मेन स्टेप आहे, म्हणजे आपण ओरिजिनल लिंक लिस्ट मध्ये एक नोड काढला, फर्स्ट नोड, आणि आर मध्ये ऍड केला. तो केला की आर इज इक्वल टू क्यू. डन. आणि शेवटी काय, रिटर्न आर. झालं, दॅट्स इट. लेट्स एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. How many nodes? 4 nodes. Enter data 10, 20, 30, 40. See, linked list data is 10, 20, 30, 40. हा आपली ओरिजिनल लिंक लिस्ट. त्यानंतर रिव्हर्स लिंक लिस्ट आपण जी केल्यानंतर डिस्प्ले केलेली लिंक लिस्ट 40, 30, 20, 10. झालं. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना फंक्शन कळलं बघा. आता कोड शिकवलेला बोर्डवरती डायग्राम कोड एक्सप्लेन केलं होतं, आणि हाच कोड तुमचा तर इथं दिलेला पण आहे. समजलाय का? हाऊ मेनी यू अंडरस्टूड गाईज? किती लोकांना कळलं आहे?
ऑलराईट. आता तुम्ही काय करायचंय, तुम्हाला समजून घ्यायचा पार्ट संपला. ठीक आहे. तर तुम्ही हा कोड स्वतः प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करताना परत अख्खा प्रोग्राम लिहा. काही फरक पडत नाही. काही वेळ जात नाही. आता मला शिकवायचा आपला वेळ कमी करायचा म्हणून मी क्रिएट डिस्प्ले फंक्शन लिंक लिस्ट केलेलं मागचा प्रोग्राम ऑलरेडी रियूज केला. पण तुम्ही करताना परत लिहा कोड अख्खा. परत क्रिएट फंक्शन लिहा, डिस्प्ले लिहा, तुमची प्रॅक्टिस होईल. आधी लिंक लिस्ट क्रिएट होती का बघा आणि मग रिव्हर्स फंक्शन लिहा. सगळा कोड अख्खा छापू नका. मग क्रिएट चुकतंय का रिव्हर्स चुकतंय हेच कळणार नाही. काही जणांचं क्रिएट फंक्शन चुकलेलं असतं, मग रिव्हर्स कसं होणार? अजून गडबड होते. समजतं? आधी क्रिएट डिस्प्ले नीट चेक करा. ते झालं की मग रिव्हर्स फंक्शन त्यात ॲड करा. ऑलराईट. आणि प्रॅक्टिकल्स केले की प्लीज तुम्ही लॅब फॅकल्टीला इन्फॉर्म करा, सो दॅट शी विल मार्क यू हॅव डन द प्रॅक्टिकल. ऑलराईट. चलो, we'll stop here. Thank you very much. Now tomorrow, in the next session, we are going to learn circular linked list. Now please revise all single linked list functions so that you will be prepared for circular linked list. Thank you.